आज पुढारी न्यूजवर दिवसभर आपण मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणतोय आणि विविध मध्ये ओबीसी अभ्यासक असतील, मराठा अभ्यासक असतील, आरक्षण अभ्यासक असतील, कायदे विषयक तज्ञ असतील, यांच्याबद्दल आपण संवाद साधतोय। आपल्यासोबत आता आहेत प्राध्यापक बाळासाहेब सराटे। बाळासाहेब सराटे यांनी गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाविषयी घेऊन खिंड लढवलेली आहे, अनेकदा आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे या विषयावरती जनजागृती करत व्यावहारिक मार्ग सुद्धा सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सराटेजी आपलं स्वागत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत वरिष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर। सराटेजी, मी पुन्हा आपल्याकडे येतोय। वस्तुतः अशा चर्चा आपल्या अनेकदा यापूर्वी झालेल्या आहेत, आता मात्र थेट मुंबईपर्यंत धडक मारलेली आहे जरांगे यांनी। तुम्ही आता वे आउट कसा बघतायत? कारण मागणी तीच आहे, सरसकट सगळे सोयरे ओबीसी। सगळ्यांना जय शिवराय। खरं म्हणजे मुंबईमध्ये जे आता आंदोलन आहे ते बघायला एकदम मनमोहक वाटतं आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला सॅल्यूट केला पाहिजे। खरं म्हणजे मी गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वाबद्दल एक वाक्य बोललो होतो की हा जरांगे नावाचा जो नेता आहे तो सगळ्या गरजवंताचा खरं म्हणजे प्रतिनिधी आहे। अलीकडे आंदोलन नावाच्या गोष्टी लुप्त होत असताना एक एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये हे आंदोलन होतंय, त्याचा अभिमान बाळगायला काहीच अडचण नाही। राहिला प्रश्न आता आपण मुद्द्याकडे येऊ की आरक्षणाचा तिढा कसा सोडवायचा। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांची मागणी जी आहे की सरसकट सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना कुणबी म्हणा आणि त्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या। आता याच्यामध्ये एक तिढा असा तयार होतो सर की आता पुढच्या वर्षी जातीनिहाय जनगणना येऊ घातलेली आहे आणि आता एकदा सरसकट सगळे मराठा जर कुणबी म्हणून घोषित करण्यात आले तर उद्या मराठा जात त्यामध्ये गणना होईल का? मराठा जातीची, मराठा जातीचा शून्य आकडा आहे हे गृहीत धरून तो कोडच तयार केला नाही सरकारने, तर आपण काय करणार? बरं, हा एक महत्वाचा तिढा याच्यामुळे सरसकट कुणबी केल्यामुळे मराठ्यांच्या मराठा अस्मितेचा या ठिकाणी प्रश्न उभा राहतो। बरं, दुसरी गोष्ट, एक माणूस जरी म्हणत असेल महाराष्ट्रातला की मराठा कुणबी म्हणजे सगळ्या मराठ्यांना कुणबी करा, या गोष्टीला माझा विरोध आहे, तर सरकारला ते करता येणार नाही। ही एक सरळ सरळ गोष्ट आहे। बरं, आता राहिला प्रश्न ओबीसीत घालण्याचा, तर मी माझी याचिका आता एसीबीसीच्या आरक्षणासोबतच याचिका टाकलेली आहे। त्या याचिकेमध्ये आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की महाराष्ट्राचा जो आरक्षणाचा कायदा आहे 2001 चा, जो 2004 ला आलेला आहे, त्यामध्ये ओबीसीची व्याख्या दिलेली आहे सर। महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेले सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव मराठा समाज असा आहे की तो सरकारने सामाजिक व शैक्षणिक मागासलेला वर्ग म्हणून घोषित केलेला आहे। बाकी कोणत्याही जातीला आरक्षणात घालताना फक्त ही जात ओबीसीच्या यादीत घालण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे। कोणी त्याला सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणून घोषित केलेलं नाही। म्हणजे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश आहे की नाही, तर कायद्याने 2001 च्या कायद्याने मराठा हीच जात खरं म्हणजे ओबीसी मध्ये आहे, त्यामुळे 50% कोट्यावर पहिला क्लेम मराठा जातीचा आहे। दुसरा आणखी एक मुद्दा असा आहे की 102वी आणि 105वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारला म्हणजे राज्य सरकारला सुद्धा नव्याने घटना दुरुस्ती झाल्यानंतर एसीबीसी घोषित करायचे आहेत आणि पूर्वीचे ओबीसी ऑटोमॅटिक एसीबीसी होत नाहीत, त्यांचं रिआयडेंटिफिकेशन रिक्लासिफिकेशन करावं लागेल आणि ते केलेलं नसल्यामुळे मराठा समाजाचं ते केलेलं असल्यामुळे मराठा आरक्षणाचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे त्याचा अर्धा भाग कोणीच वाचत नाही। त्या अर्ध्या भागामध्ये म्हटलेलं आहे की सरकारला हे ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी रिक्लासिफिकेशन रिआयडेंटिफिकेशन करायला पाहिजे। ते केलेलं नाहीये, ते मराठा समाजाचं झालेलं आहे। त्या घटनात्मक चौकटीत सुद्धा मराठा समाज हाच फक्त एसीबीसी आहे, त्याचा पहिला क्लेम 50%तल्या आरक्षणावर आता सिद्ध झालेला आहे। हे सरकार त्या ठिकाणी समोर येऊ देत नाही। आमचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांची जी ताकद आता मुंबईमध्ये शक्ती झालेली आहे तयार, त्या शक्तीने हे सांगितलं पाहिजे की आमचा पहिला क्लेम ओबीसी मध्ये असताना तुम्ही आम्हाला का मान्यता देत नाही, आम्हाला 50%च्या वरचे तुम्ही का म्हणता? कारण असं आहे की ते आरक्षणात फक्त आम्हाला धक्का लावायचा नाहीये, पण आम्ही 50%च्या आत गेलेलो नाही असं कुठल्याही कायद्याने म्हटलेलं नाही। आणखी तिसरा मुद्दा असा आहे की राज्य मागासवर्ग आयोगाने काय शिफारस केली याला खूप महत्व आहे। शुक्रे आयोगाने शिफारस केलेली आहे की हा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला असून याला आता जे आरक्षण आहे त्याच्यापेक्षा वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस आयोगाने केलेली आहे।
म्हणजे सरकार या शिफारसी बाहेर जाऊ शकत नाही, कारण आयोगाची शिफारस सरकारला बंधनकारक असते. त्याच्या अनुषंगाने सुद्धा हे आरक्षण म्हणजे एसीबीसीचं जे आहे तेच खरं ठरतं. आणि ज्या आधीचं ओबीसी जातीचं आरक्षण आहे ते आरक्षण सेकंडरी आहे, हे प्रायमरी आहे, 50% आतलं हे आरक्षण आहे. असा आमच्या कोर्टासमोर जो दावा आहे तो या आंदोलनाच्या निमित्ताने जर पुढे आला तर सरकारला याच्यावर उत्तर द्यावं लागेल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणखी पुढचा मुद्दा असा आहे तो सांगतो आणि मग तुमचा प्रश्न घेतो. आता या सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे म्हणजे व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी 32% आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, ते आम्हाला शक्य होणार नाही. त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे सर. त्याकडे फार दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे पहिली संधी मराठा समाजाला ओबीसीत जाण्याची आली होती 67 मध्ये, पहिली यादी तयार झाली तेव्हा. त्यावेळेला काही ओबीसी पॉवरफुल नव्हते, त्यामुळे त्यांनी काही आम्हाला बाहेर ठेवलं नाही, त्यावेळेच्या प्रशासनाने बाहेर ठेवलं. पण 1979 ला मंडल आयोग आला होता. मंडल आयोगाची यादी राज्य सरकारने दिलेली आहे. राज्य सरकारमध्ये तेव्हा मुख्यमंत्री 78 ते 80 शरद पवार साहेब होते. त्यांनी मराठा समाजाला त्या मंडलच्या यादीमध्ये मागासलेला घटक म्हणून टाकलं नाही. हा पहिला त्या ठिकाणचा गुन्हा आहे. दुसरा गुन्हा आहे 23 मार्च 1994 ला मंडल आयोग लागू करा राज्यांनी, असं कोर्टाचा आदेश नसताना, कोणताही अभ्यास नसताना, जातीची लोकसंख्या न गणना करता यांनी 50% पर्यंत असलेलं आरक्षण वाढवलं. ते वाढवलं तरी सुद्धा मराठ्यांना घालता आलं असतं, पण त्या आरक्षणाचे तुकडे करून टाकले. विजय एनटी मध्ये 4 पट केले. मी सराटेची आता जे जो भूतकाळ आहे त्याच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे की शाहू महाराजांपासूनचे दाखले आहेत, पण आता आपण आताच्या स्थितीबद्दल आपण करूयात की यापुढे काय मार्ग आहे जरांगेंसाठी, मराठा समाजासाठी. आता जी मांडणी केलेली आहे सराटेंनी, जयंत माइंडकरजी, त्या अनुषंगाने आपण मगाशी एक ऐकली मांडणी. एक वाक्य सांगू दे. बोला 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 सराटेजी बोला. एक वाक्य असं आहे की त्या 23 मार्च 1994 ला ज्या आरक्षणाची रचना करून ठेवलेली आहे आणि ते पॅक करून ठेवलेलं आहे, ते पुढच्या 20 वर्षात कोणी हलवलेलं नाहीये. आता या सरकारला ते बदलवता येत नाही, ही त्यांची तांत्रिक अडचण आहे. आणि ते बदलायचं असेल तर भारतात कोणीच रिव्ह्यू घेतलेला नाही, कोणी पुनर्तपासणी केलेली नाही. कायद्यात म्हटलेलं आहे, इंदिरा साहनीने म्हटलेलं आहे की 10 वर्षात एकदा ओबीसी आरक्षणाची पुनर्तपासणी व्हावी. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हे स्टेट फेल्युअर आहे, पण ते ऑल ओव्हर इंडिया आहे. मागच्या सरकारांनी केलेलं स्टेट फेल्युअर आहे, ते भाजपला करेक्ट करता येत नाही. ही त्यांची समोरची अडचण आहे. ठीक आहे, माइंडकर. सराटेंनी आपल्या आर्ग्युमेंटच्या अगदी ओपनिंगलाच एक फार महत्वाचं वाक्य सांगितलं. ते मी माझ्या याच्या आधी पण आपल्या डिस्कशन मध्ये आलेलं आहे की जातीनिहाय जनगणना, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक वगैरे सगळे फॅक्टर्स येतील, ज्याची राहुल गांधी डिमांड करत आहे. आणि आपण अशी आशा करूया की 2031 पर्यंत, आज आपण आहोत 2025 ला, 6-7 वर्षांनी कदाचित आपल्या हातात त्याचे रिझल्ट येतील. मग आता जे काही आपण कोणती जात बॅकवर्ड आणि कोणती फॉरवर्ड किंवा कोणाला आर्थिक निकष हे जे काही आपण सध्या लावतो ते 1932 ला ब्रिटिशांच्या काळात झालेल्या जातीय जनगणनेवर आधारित आहे. आता त्यानुसार जर का आपण विचारात घेतलं तर ओबीसींची संख्या महाराष्ट्रातली ठरते 54%, म्हणजे त्यांना 27% रिझर्वेशन मिळतं. आणि सध्याची मराठा समाजाची महाराष्ट्रातली लोकसंख्या, पुन्हा मी मराठा कुणबी या वादात पडत नाही, मराठा कुणबी दोन्ही एकच आहेत असं मी मानतो. त्याच्यामध्ये कोण ओबीसी कोण मराठा, मग त्या कुणबी समाजातल्या जाती पोटजाती यांच्यापर्यंत सुद्धा मी जात नाही. सगळे एक, तिरळे कुणबी, खैरे कुणबी वगैरे याच्यात मी जात नाही सबकास्ट मध्ये. त्यांना मी मराठा कुणबी एक मानून, ठीक आहे, जर त्यांना आपण 32% धरलं तर त्यांना 16% रिझर्वेशन मिळालं पाहिजे. 32 अधिक 54 ओबीसीचे म्हणजे 86%. मग 86% होणाऱ्यांना केवळ 27% तुम्ही जागा देणार आहात का रिझर्वेशनच्या? म्हणजे त्या तुम्हाला करायला लागतील 43%. एवढं तुम्ही वाढवू शकता का? अधिक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ईडब्ल्यूएस. बरं, ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी पुन्हा वेगळी पडते. ईडब्ल्यूएस म्हणजे त्यात कास्ट बेस नाहीये. मग आता आपण एवढं रिझर्वेशन देऊ शकतो का? आणि सर्वात महत्वाचं, जो मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला होता, यांनी आपण काय त्या 1967 पासूनचा दाखला दिलेला आहे. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या
बॅकवर्ड आहे का, बरं, तर ते मान्य केलं जात नाही सुप्रीम कोर्टात सुद्धा. ठीक आहे, ठीक आहे. सराटेजी, हा पुन्हा तुम्ही त्याच्यात ऍडिशन करालच, पण शेवटी फिरून मुद्दा आरक्षणाची पुनर्रचना कशी करता येईल, एसीबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस हे तर आणखी पुढचे आहेत, पण आरक्षणासाठीचा पाय, आणि जेव्हा म्हणतो तेव्हा मी जातीय आधारित वर्गीय आरक्षण, ओबीसी हे जात आधारित वर्गीय आरक्षण आहे, त्यामध्ये जायचं असेल तर प्रतिनिधित्व कमी आहे आणि इतर सामाजिक शैक्षणिक मागासलेपण हे सिद्ध करावं लागतं. पुन्हा फिरून आपण त्याच चौकात येतो, त्याच स्क्वेअर वनला येतो की मराठा समाज मागास आहे का. सराटेजी, सगळ्यात पहिला मुद्दा, ज्या अंधश्रद्धा पसरवण्यात आलेल्या आहेत त्या आपण पहिल्यांदा दूर केल्या पाहिजेत. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा 37% बाठिया कमिशनने आडनावाच्या आधारे ताणून 37% ठरवलेला आहे. आपण महाराष्ट्राच्या आरक्षणाबद्दल बोलतोय, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि 1931च्या जनगणनेनुसार ही 54% लोकसंख्या काढली, हा एक अजून एक अंधश्रद्धेचा भाग आहे. मुळामध्ये मंडल आयोगाने सगळ्यात बोगस काम केलं, त्याला तुम्ही व्हॅलिडिटी देताय, ज्याला सुप्रीम कोर्टाने व्हॅलिडिटी कधीच दिलेली नाहीये. मंडल आयोगाच्या केस बद्दल तुम्हाला डिटेल जर सांगायचं तर कोर्टासमोर कोणतीही यादी नव्हती. कोर्टाने कोणत्याही जातीला आरक्षण दिलं नाही, त्यांनी फक्त 27% आरक्षण केंद्रीय पातळीवर देण्यात यावं एवढाच निर्णय इंदिरा साहनीचा आहे. मंडल आयोग मान्य केलेला नाही, हा मुद्दा एक महत्वाचा. दुसरा मुद्दा, मराठा समाज मागासलेला आहे की नाही हे सुप्रीम कोर्टात कशासाठी जातं, कारण तुम्ही 50%च्या वरचं आरक्षण हे आहे असं गृहीत धरता म्हणून जातं ना. जर हे आरक्षण 50%च्या आत दिलं असतं तर याला सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात चॅलेंज होण्याचा प्रश्नच राहिला नसता, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हे जे 351 किंवा 250 जाती ओबीसीच्या सांगतात, त्यातल्या कोणत्या जातीचं मागासले पण कधी सिद्ध झालं आणि या मागासलेल्या असं यांना स्वप्नात कळलंय का? 1967 पासून कोणत्या अहवालात लिहिलंय की माळी मागासलेली आहे किंवा वंजारी मागासलेली आहे किंवा धनगर मागासलेली आहे किंवा कुणबी मागासलेली, वाणी, गुजर, लेवा पाटील हे मागासलेले असं कुठे लिहिलेलं आहे? कुठला अहवाल आहे यांच्याजवळ? मुळात मराठा समाज म्हटलं की सिलेक्टिव्ह क्रायटेरिया वापरायचे, त्याला सतत तुम्ही एका अग्निपरीक्षेतून जायला लावायचं, त्याला 50%च्या वरचं आरक्षण द्यायला भाग पाडायचं, कारण जाहीरपणे सगळे मांड्या ठोकून म्हणतात की आम्ही यांना ओबीसीत घालू देणार नाही. तेव्हा हे कोर्टाचा अवमानना करतात की लिगल कोट्यामध्ये तुम्ही घालू देणार नाही असे कॉन्स्टिट्युशनल पदावर बसलेले लोक म्हणू कसे शकतात? म्हणजे या मुद्द्याकडे गेलो तर मला खूप उत्खनन करता येतील आणि सगळं ओबीसीचं आरक्षण कसं बोगस आहे हे तर माझी कोर्टासमोर केस पेंडिंग आहे, ते मी पुराव्यानिशी सर्वत्र दाखवलेलं आहे. मला त्याच्यात आता जायचं नाही. माझं म्हणणं 102वी घटनादुरुस्ती, 105वी घटनादुरुस्ती जर तुम्हाला मान्य असेल, मराठा आरक्षणाचा 2021चा जर निर्णय तुम्हाला मान्य असेल, तर मराठ्यांच्या मागासलेपणाच्या बाता तुम्ही करता. त्याचा अर्धा पार्ट काय सांगतो ते तुम्ही बघत नाही. त्या अर्ध्या पार्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की आता देशात जे ओबीसी आरक्षण आहे, राज्यात जे ओबीसी आरक्षण आहे ते जसं आहे तसं चालू करता येणार नाही, त्याला पुन्हा आयोगाकडे पाठवून त्याची पुनर्परीक्षण आणि पुनर्रचना करावी लागेल, नोटिफिकेशन द्यावं लागेल, तर त्या घटनादुरुस्तीला अर्थ राहतो ना. बरं. आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मराठा समाजाचा त्या अग्निपरीक्षेतून गेलेला आहे. मराठा आता पात्र झालेला आहे, म्हणून पहिला क्लेम त्या 50%मध्ये मराठ्यांचा आहे. राहिला लोकसंख्येचा प्रश्न, तर लोकसंख्या कधीही बघून आरक्षण द्यायचं नाही. भारतामध्ये 50%चा एक कोटा ठेवलेला आहे. आरक्षण कधीही कोणाला पुरं पडत नसतं, आरक्षण हे मदत म्हणून असतं. त्यामुळे जेवढे राज्यामध्ये घटक आहेत त्या सगळ्यांना ते समप्रमाणामध्ये न्याय्य तत्वानुसार वाटून दिलं पाहिजे. त्यात भांडणं कशामुळे लागतात? राजकारणामुळे लागतात. आमच्या जातीचं एवढा शेअर, आमच्या जातीचं एवढा शेअर, असं करून महाराष्ट्राचं जे फॅब्रिक आहे, जे सामाजिक वीण आहे, ते या जातीय आरक्षणामुळे कधीच आपण दुरुस्त करू शकणार नाही. कारण प्रत्येक जातीला अस्मिता आहे, प्रत्येक जातीला आपलं राजकारण सिद्ध करायचं आहे. मग तुम्हाला या सगळ्या आरक्षणाची पुनर्रचना केल्याशिवाय, नवीन समान निकषावर सगळ्या समाजाला एकत्र आरक्षणात आणल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. पण त्याने आजचा प्रश्न जो आहे तो बाजूला पडतो ना. आज आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर मग याच्यामध्ये सरकारकडे पर्याय काय आहे आणि मराठा समाजाच्या हिताचं काय आहे, या दोन्हीचा समन्वय साधला गेला पाहिजे. सराटेजी, तुमच्या शेवटचं वाक्य वापरत मी तुमच्याच शेवटचं वाक्य घेऊन मी तुमच्याकडे येतोय. आता असं आहे की पुन्हा एकदा ही लढाई सुरू होताना दिसते आहे, मग पुन्हा ट्रिपल टेस्टचा मुद्दा येणार का? मागास आता असं की मागासले पण सिद्ध करण्याची आधीच्या काय गोष्टी झाल्या त्या झाल्या, त्यातल्या काही आयोगांच्या तर मेथोडॉलॉजीवरती सुद्धा टीका करण्यात आली, मराठा समाजातल्या पण अनेकांना ती मान्य नव्हती, असे अनेक मुद्दे आहेत. तुम्ही आता वे फॉरवर्ड सांगा बरं. ह्याच्यात आणखी एक मुद्दा असा
जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचं एसीबीसीला सुद्धा नकार आहे. त्यांचं म्हणणे आम्हाला ओबीसी याच घटकातून हवं आहे आणि मी चुकत नसेल तर तुमचं थोडं त्या बाबतीतलं मत वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही एकूणच आत्ताच्या पर्यायांची सगळी चाचपणी तुम्ही कशी कराल? तर तेच मला सांगायचं आहे की मराठा समाजाला हे सांगण्याची गरज आहे किंवा त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की लिगली एसीबीसी ठरलेला जो घटक असतो तोच 50%च्या आतल्या आरक्षणाचा क्लेमंट आहे, पहिला क्लेमंट. बरं. आणि आपल्याला ते जाहीरपणे समाजासमोर आणण्याची गरज आहे. कोर्टासमोर ते आपल्याला त्यांना स्वीकारायला लावण्याची गरज आहे. कोर्टासमोर जी केस आमची आहे ना, जे सांगणारी ती केस हिअरिंगला येत नाही. सरकारच्या ऍडव्होकेट जनरलने सांगितलं ती एक्स्ट्रीमिस्ट केस आहे, तिला हिअरिंगला घेऊ नका. त्यामुळे ती बाजूला टाकून ठेवलेली आहे. आणि मराठा आरक्षणाचा निर्णय करताय तुम्ही, पहिल्यांदा निर्णय हा करा की 102व्या घटनादुरुस्तीने 105व्या घटनादुरुस्तीने कोणता वर्ग आता लिगल आरक्षणात आहे त्याचा आधी निर्णय करा. बरं. मग ठरवा तुम्ही 50%च्या वर कोण आहे. मराठा 50%च्या वर नाही हे मराठा समाजाला सांगणं आवश्यक आहे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की मराठा समाज आता ओबीसीचा पार्ट आहे, कारण एसीबीसी म्हणजेच ओबीसी असतो. प्रश्न कुठे येतो सर, हा 50%च्या वरचं जे आरक्षण आहे ते टिकणार आहे का नाही याच्याबद्दल मराठा समाजाला साशंकता आहे. कारण राजकीय आरक्षण मराठ्यांना नको हे मराठ्यांची पण मागणी आहे. मग हे मराठा समाजाला सरकारने सांगितलं पाहिजे किंवा ऍडव्होकेट जनरलने येऊन सांगितलं पाहिजे की हो आम्ही ते आरक्षण टिकवतो, ते आरक्षण कुठेही जाणार नाही, ते आरक्षण नक्की टिकेल असं सरकारने सांगितलं पाहिजे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ओबीसींना ज्या सवलती मिळतात त्यातल्या सवलतीमध्ये फी सवलत मिळते, फ्री सीट मिळते, ती मराठा मुलांना मिळत नाही. तिसरी गोष्ट, वयाच्या शिथिलतेचा प्रश्न आहे. ज्या ज्या ओबीसींना सवलती त्या मराठा समाजाला मिळतील असं कायद्यात लिहिलेलं आहे. परंतु प्रशासनाच्या अँटी मराठा ऍटिट्यूडमुळे मराठा समाजाला त्या सवलती मिळत नाही. मग त्याच्यासाठी मराठा समाजाचं स्वतंत्र मंत्रालय सरकारने करावं, त्याच्यात अनुसरून या समाजाचे प्रश्न सोडवावे, त्याच्यात मार्ग आहे. पण सरकारने आरक्षण प्रोटेक्ट करण्याची भूमिका जाहीरपणे घेण्याची गरज आहे. आणि अजून सारथी आहे, सारथीला 500 कोटीचं बजेट दिलं तर महाज्योतीला 1500 कोटीचं बजेट देतात. आणि कुणबी मराठा सारथीमध्ये आहेत, म्हणजे 34-35% संख्या सारथीमध्ये आहे, 30-32% संख्या महाज्योतीमध्ये आहे. तर बजेट इक्वल दिलं पाहिजे ना दोन्हीला. तर हे सरकार काय करतं, मराठ्यांना छोटं देतं, ओबीसींना त्याच्या चौपट देतं आणि सांगतं मराठ्यांसाठी हे केलेलं आहे. मग सरकारने या ज्या डिस्क्रिपन्सीज आहेत ह्या सुद्धा ऍड्रेस केल्या पाहिजे आणि समाजाला विश्वास दिला पाहिजे की बाबा तुम्ही त्याला ओबीसी मला सराटेची वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तुमच्यातला एक मुद्दा घेऊन मी माइंडकरांकडे जातोय. सराटे फार एक इंटरेस्टिंग मुद्दा लक्ष देऊ पाहतायत आणि तो इंटरेस्टिंग आहे. एसीबीसी आरक्षण म्हणजेच ओबीसी आरक्षणाची पहिली स्टेज आहे ही मराठ्यांनी दावा केला पाहिजे असं ते म्हणतात. पण हे लॉजिकली तुम्हाला योग्य वाटतं काय, पटण्यासारखं आहे का किंवा पुढे घेऊन जाण्यासारखं आहे का? मला मुळात हा बॅकवर्ड हा शब्दाबद्दलच, म्हणजे तुम्ही मराठा समाज ते म्हणत असेल की बॅकवर्ड आहे, परंतु मुळात मराठा समाज स्वतःला बॅकवर्ड मानतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून अगदी आतापर्यंत सत्तेमधला सहभाग पाहता, शैक्षणिक दृष्ट्या पाहता, आर्थिक दृष्ट्या कदाचित असेलही, पण सत्ता आणि शैक्षणिक दृष्ट्या पाहता सामाजिक दृष्ट्या हा समाज मागासलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक दृष्ट्या असेल मी मान्य करतो, कारण तेवढी पॉप्युलेशन आहे. पण सामाजिक दृष्ट्या तुम्ही सत्तेमध्ये राहणारे मागासलेले आहेत का? पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे सगळ्यांना संधी मिळालेली नाही, ही फॅक्ट आहे. बरं, दुसरं त्यांनी एक इंटरेस्टिंग सांगितलं, म्हणजे ते एक मान्य करतात की हे सगळं क्लॅरिफाय होईल राहुल गांधींच्या जी काही जनगणनेची डिमांड आहे त्याच्यानंतर. बरोबर आहे, पण तोपर्यंत जे काही ते अगदी सगळ्यांवर आरोप करतात, मी सांगितलेल्या काही आकडेवारीवर त्यांनी सांगितलं की ही आकडेवारी अशी योग्य नाही, मंडल आयोगाचं जे काही म्हटलं ते सुद्धा योग्य नाही. अहो, सगळं योग्य नाही एकदम. तुम्ही म्हणता तेच जर का खरं असेल तर मग ते आतापर्यंत सरकारने मान्य का नाही केलं? कोणत्याच सरकारने. तुम्ही पवारांच्या पासून अगदी सध्याच्या सरकारपर्यंत सर्वांना दोषी धरत आहात. कुठेतरी याच्यामध्ये एक जो प्रश्न वारंवार तुम्हाला अँकर विचारत आहे की कुठेतरी याच्यावर समेवर या की केव्हा तरी आपल्याला याच्यातनं काय मार्ग काढायचा आहे तो निघत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तो आपण म्हणता की 54% भारतात असेल, तुमच्या दृष्टीने 37%. पहिली गोष्ट ती सुद्धा फिगर कमी जास्त होईल हे त्या 2031च्या सेन्ससवर अवलंबून आहे. पण 37%च्या सुद्धा म्हणजे 19% झालं पाहिजे. मग प्लस 19% प्लस मराठ्यांचे 32% धरले तर ते 16%, अधिक शेड्यूल्ड कास्ट, मग शेड्यूल्ड ट्राईब, हे सगळं नॅचरली 50%च्या वर जातं.
बरं, हे ऑलरेडी एक्झिस्टिंग ओबीसी SC ST आहेत, म्हणजे जे मराठा येतील ते तुम्हाला सध्या परिस्थितीत मान्य केलं पाहिजे की ते 50%च्या वर आहेत. तुमचं म्हणणं असं आहे नाही, हे आधी 50%च्या आधी घ्या. कसं शक्य आहे जर का ते ऑलरेडी 50% पर्यंत गेलेलं आहे? विचारूया सराटेजी. पहिला मुद्दा असा की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला ठरवायचा अधिकार कोणाला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये सांगितलेलं आहे, द कन्सर्न गव्हर्नमेंट विल डिसाइड हु इज बॅकवर्ड. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी आणखी सांगितलं की जे सरकार अधिकारी नेमेल, समिती नेमेल, त्यांनी ते बॅकवर्डनेस ठरवायचं आहे. मराठा समाज हा आयोगाने बॅकवर्ड ठरवल्यानंतर हे कोण म्हणणार आहे की मराठा समाज बॅकवर्ड नाहीये? दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने सामाजिक मागासलेपणाची व्याख्या कुठे केलेली आहे? कोणत्या निर्णयामध्ये केलेली आहे? एकाही निर्णयामध्ये केलेली नाहीये. एखादी जात मागासलेली आहे की नाही हे काय तुम्ही म्हणाल म्हणून मागासलेली ठरत असते का? दुसरा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही सांगताय ते 18 पगड जातीचं राज्य होतं, हे सगळ्यांना मान्यच आहे. आणि तुम्हाला 1750 पासून तर 1974 पर्यंत मराठा समाज कुठे राजकारणात दिसतो ते जरा तुम्ही दाखवा ना. मुळामध्ये 1950 पासून 1974 पर्यंत 5 मराठा नेत्यांची नावं सांगून दाखवा ना तुम्ही. म्हणजे मुळात तुम्हाला फ्रँचायझी मान्य नाही, तुम्हाला अडल्ट व्होट मान्य नाही. एखादी जात मेजॉरिटी आहे, आता तामिळनाडूमध्ये सगळे ओबीसी मेजॉरिटी त्यांची सत्ता आहे तरी ते आरक्षणात आहे. मध्य प्रदेशमध्ये तसंच आहे, उत्तर प्रदेशमध्ये तसंच आहे, बिहारमध्ये तसंच आहे. ओबीसी घटक सत्तेमध्ये आहे, कारखाने त्यांचे, शैक्षणिक संस्था त्यांच्या, सगळ्याच बेनिफिट त्यांच्या आहे तरी ते ओबीसी आरक्षणात आहे. राजकीय ज्या प्रतिनिधित्वाच्या गोष्टी तुम्ही करता ते प्रतिनिधित्व ते लोकसंख्येमुळे मिळालेलं असेल कदाचित, पण 74 पर्यंत मराठ्यांचं राजकारणात कुठे प्रभाव आहे हे तुम्ही समजून घ्या ना. मुळामध्ये मराठा सामाजिक मागासलेलं नाही, हे तुमच्या मनातला भ्रम आहे. मुळात जे आरक्षणाला सामाजिक मागासले पण अपेक्षित आहे ते गजेंद्र गडकरांच्या 1963च्या बालाजी केसमध्ये सांगितले. त्यांनी 3 निकष सांगितलेले आहे की रुरल हॅबिटेशन, क्रोनिक पॉवर्टी आणि इन्कम लेवल, या 3 गोष्टी सामाजिक मागासले पण सिद्ध करतात. तुम्हाला गजेंद्र गडकरांचा निर्णय मान्य नाही, हे इंदिरा साहनीने कुठे सामाजिक मागासले पण सिद्ध करून दाखवलंय? मंडल आयोगाने काही सांगितलं म्हणजे तो लागू कुठे गेला? इंदिरा साहनीचे एक वाक्य, एक पॅरेग्राफ सांगा की कधी लागू केला तो आयोग. मुळामध्ये मराठा समाज हा अग्निपरीक्षेतून गेलेला आहे. जी सेटल्ड प्रोसिजर सांगितलेली आहे इंदिरा साहनी केसने आयोगामार्फत ती मान्य झालेली आहे. त्यामुळे आणि हे 37% लोकसंख्या काही एकट्या ओबीसीचे नाही आहे, व्हीजेएनटी, एचबीसी आणि ओबीसी मिळून ती 37% लोकसंख्या आहे. त्याला 32% आरक्षण आहे ते, आणि वर्षानुवर्षे ते आरक्षण उपभोगतायत. मराठा समाज हे म्हणतोय की जे दिलेलं आरक्षण आहे ते 102व्या 105व्या घटना दुरुस्तीने आणि 2001च्या कायद्यातल्या ओबीसीच्या व्याख्येनुसार हे एससीबीसी आहे, हे खरे ओबीसी आहे, कोर्टासमोर सिद्ध करता येऊ शकतं. आणि हे समाजाने प्रसिद्धीमध्ये आणलं पाहिजे. हा नॅरेटिव्ह तोडला पाहिजे पहिल्यांदा की हे 50%च्या वर आरक्षण. सराटेजी, किमान तो नॅरेटिव्ह तोडण्यासाठी बाळासाहेब सराटे पुढारी न्यूजवरती आले आणि त्यांनी मुद्दा मांडला. हेही कमी नाहीये बाळासाहेब, आणि हा व्हिडिओ मला खात्री आहे आमच्या डिजिटल माध्यमात सुद्धा सगळीकडे जाणार आहे. त्यानिमित्तानं तुमची मागणी, तुमचा मुद्दा पुढे येऊ शकतो. आणि कदाचित तुम्ही मुंबईला येणार असाल तर आपली प्रत्यक्ष भेट होईल, त्यावेळी तर तुम्ही आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा यायला अशी अपेक्षा आहे. पण तुर्तास सराटेजी आभार, धन्यवाद. सविस्तर मुद्देसूद आणि अनेक मुद्दे जे आतापर्यंतच्या चर्चेत आले नाहीत ते घेऊन आपल्यासोबत होते प्राध्यापक बाळासाहेब सराटे.